या झाडाचे मूळ घरात ठेवा. कसलीही वाईट शक्ती तुमची वाईट करू शकणार नाही. मित्रांनो, जर तुम्हाला असं वाटतं की तुमच्यावर कोणीतरी काळी जादू केलेली आहे किंवा तुमच्या घरात, तुमच्या परिसरात भूतांचा, प्रेतांचा वावर आहे किंवा एखादी वाईट आत्मा तुमच्या जीवनामध्ये तिने प्रवेश केलाय आणि तुम्हाला ती वारंवार त्रास देत आहे किंवा शनीची साडेसाती तुमच्या पाठीमागे लागलेली आहे, राहूचा आणि केतूचा त्रास जाणवत आहे. मित्रांनो, कोणतेही पापी ग्रह असू द्या किंवा कोणत्याही प्रकारची भूतबाधा, प्रेतबाधा असू द्या, या प्रत्येक समस्येवरती अचूक इलाज म्हणजे या वनस्पतीचं मूळ आहे. आज मी तुम्हाला एका अशा वनस्पतीच्या मुळाबद्दल सांगणार आहे की ते मूळ जर तुम्ही तुमच्या घरामध्ये आणलं, मित्रांनो, तुमच्या घरात कोणत्याही कोपऱ्यात हे मूळ आणून ठेवा. या झाडाचं मूळ आपण उपटायचं आहे. ते झाड आणि त्याचं मूळ आणायचं आहे. तुमच्या घरात कोणत्याही कोपऱ्यात तुम्ही ठेवून द्या. मात्र त्या मुळावरती कुणाचा पाय पडणार नाही किंवा त्या ठिकाणी अस्वच्छता असणार नाही. जसं आपण एखाद्या देवी देवतेचा फोटो स्थापित करतो, अगदी त्या प्रकारे त्याची काळजी आपण घ्यायची आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या जवळ जर पैसा टिकत नसेल, पैशाची समस्या असेल, तर तुम्ही तुमच्या वॉलेटमध्ये, पर्समध्ये किंवा इव्हन तुम्ही ज्या ठिकाणी तुमची तिजोरी ठेवताय त्या तिजोरीमध्ये सुद्धा हे मूळ ठेवू शकता. लक्षात घ्या, हे जे मूळ ठेवायचं आहे, हे मूळ ठेवताना आपण जे वॉलेट वापरणार आहात किंवा पर्स वापरणार आहात ते कातडीचं नसावं. जे स्किन पासून तयार करतात प्राण्यांच्या, त्यापासून बनवलेले पर्समध्ये किंवा वॉलेटमध्ये आपण हे मूळ ठेवायचे नाही. ही गोष्ट लक्षात असू द्या. या मुळीची स्थापना आपल्या घरात केल्यानंतर किंवा जर वारंवार आजारी पडत असाल तर तुम्ही या मुळापासून लॉकेट सुद्धा बनवू शकता. आपण गळ्यामध्ये जसं लॉकेट वगैरे घालतो, दोरा वगैरे गळ्यामध्ये घालतो, अगदी तसाच दोरा वगैरे बांधून त्या दोऱ्यामध्ये या मुळाचा एखादा तुकडा तुम्ही त्यामध्ये अडकवू शकता. तुमचा आजार पण निघून जाईल. म्हणजेच तुम्हाला वाटतं की तुम्हाला नजर लागलेली आहे, कोणीतरी करणी केलेली आहे, जादू केली आहे, तर त्यापासून सुद्धा तुमची सुटका होईल. मित्रांनो, याचं कारण असं आहे की हे जे झाड आहे हे भगवान शिवशंकरांना अतिप्रिय आहे. भोलेनाथांना हे झाड अतिशय आवडतं. त्याची जी फुलं असतात ती भगवान भोलेनाथांच्या, शिवशंकरांच्या, महादेवांच्या पूजेमध्ये वापरली जातात. मित्रांनो, मी तुम्हाला सांगत आहे धोत्रा या फुलाबद्दल. हिंदीमध्ये धतुरा असंही याला म्हणलं जातं. तर या झाडाचे जे मूळ आहे, तुम्हाला हे झाड अगदी तुमच्या आसपास कुठेही सहज उपलब्ध होईल. ग्रामीण भागातही हे तुम्हाला सहज दिसून येतं. शहरात जर राहत असाल तर कोणत्याही हायवेने तुम्ही जरासं बाहेर चला, तुम्हाला रस्त्याच्या कडेने हे झाड नक्की दिसेल. तर हे झाड उपटून याचं जे मूळ आहे ते घरी घेऊन या, पाण्याने स्वच्छ धुवा आणि त्यानंतर तुम्ही त्याला तुमच्या घरामध्ये स्थापित करू शकता. मंदिरामध्ये याची स्थापना करू नका. घरातला कोणत्याही एखादी कोपरा पकडा, त्या ठिकाणी ते तुम्ही ठेवा. त्याची पूजा करायची नाहीये किंवा कोणत्याही बाबी त्याची बाबतीत करायची नाहीयेत. हे जे मूळ आहे हे तुमच्या घराचं रक्षण करील, घरातल्या लोकांचं रक्षण करील, वाईट बाधेपासून, वाईट लोकांपासून. तर मित्रांनो, अत्यंत साधा सोपा उपाय करून पहा. तुम्हाला गुण आला तर कमेंट करा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा. तुमच्या मित्रांना, ज्यांना असा त्रास आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर त्या शेजारचे जे घंटीचं बटन आहे, बेल आयकॉन आहे, ते सुद्धा नक्की दाबा, जेणेकरून तुम्हाला सर्व प्रकारचे नोटिफिकेशन वेळेवर मिळतील. सर्व महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजला नक्की फॉलो करा. याचबरोबर धन्यवाद मित्रांनो.